जय शिवराय मित्रांनो, रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील हा गड देवरुख शहरातून बेलारी फाट्यामार्गे निगुडवाडी गावात जाण्यासाठी रस्ता आहे। या प्रवेशद्वारातून सरळ आतमध्ये आल्यावर निगुडवाडी गावाचं दर्शन होतं। गावातून गडावर जाण्यासाठी रस्त्याची सोय झाली आहे। गावाची ठेव ही उत्तम आहे, अगदी पाहत राहावी तशी। रस्त्याच्या खाडीवर दिसणारी घरं आपली मन मात्र मोहित करतात। निगुडवाडी गावातील महिमतगडावर गड संवर्धनाचं नियोजन गावातील गड संवर्धन कमिटी आणि दख्खनी मर्द नावाचा एक ग्रुप मिळून करत असतात। या मोहिमेचा भाग बनण्यासाठी तुमची इच्छा असेल तर कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शन तसेच नोटमध्ये दिले आहेत, नक्की पहा। ही महिमतगडावरील मराठी वर्षाप्रमाणे दुसरी मोहीम आहे, तसेच या इंग्रजी नवीन वर्षातील पहिली। नवीन वर्षाची सुरुवात ही या कामाने होणार, याच गोष्टीने मनाला शांतता भेटत होती। सकाळी दिसणारे हे सुंदर दृश्य आपलं मन मोहून टाकत असतं। सूर्यदेवाचे दर्शन तर झालंच होतं, सोबत हा ताटमानेने उभा असलेला गड आता आपल्याला दिसू लागतो। सुंदर नागमोडी वळण मागे टाकत आपण पुढे जाऊ लागतो। निलाशार आकाश अगदी मनाला भारावून टाकत असतं। जसजसा रस्ता संपू लागतो तसतसे आपण गडाच्या दिशेने व गडाच्या जवळ जाऊ लागतो आणि सकाळचे हे दृश्य तर खूपच सुंदर आणि मनभेदक वाटत असतं। शेवटी आपण येऊन पोचतो या एका आंब्याच्या झाडाच्या ठिकाणी, जिथे आपण आपली वाहनं थांबवून पुढचा रस्ता हा पायी कापावा लागतो। या मोहिमेची सुरुवात करण्याआधी जी पहिली मोहीम पार पडली होती त्या मोहिमेबद्दल थोडंफार सांगतो। पहिली मोहीम ही जुलै महिन्यात पार पडलेली होती। या मोहिमेत बरेच कामं करण्यात आली होती, जिथे पाण्याच्या टाक्यातील पडलेले एक्स्ट्रा दगड काढण्यापासून ते बुजलेली पाण्याची टाकी खोदून ती मोकळी करण्यापर्यंतचं काम सुद्धा करण्यात आलं होतं। तसेच पाऊलवाटांवरती आलेलं एक्स्ट्रा गवत ते सुद्धा काढण्याचं काम या मोहिमेच्या दरम्यान करण्यात आलं होतं। जितकं शक्य होईल तितकं काम या मोहिमेत करण्यात आलं होतं। तसेच या मोहिमेदरम्यान वादळ वाऱ्यामुळे उमलून पडलेली झाडं कापण्यात आली होती, ती कापून वाटेपासून मोकळी केली गेली। तसेच सोसाट्याच्या वाऱ्यामुळे मंदिरांच्या शेडला सुद्धा नुकसान पोहोचते, ते सुद्धा डागडुजीचं काम या मोहिमेदरम्यान केलं गेलं होतं। पुन्हा आता मोहिमेकडे वळू। इथून पुढे जाण्यासाठी रस्ता आहे, पण थोडा ढासळलेला आहे, त्यामुळे पायी जाणे अगदी सोयीचे। वाळलेलं गवत साफ करणे हा या मोहिमेचा उद्देश आहे। त्यामुळे
गवत कापण्याची कटर मशीन घेऊन आम्ही निघालो. प्रत्येकाकडे काही ना काही छोटमोठ्या गोष्टी देऊन गड चढायला सुरुवात झाली. प्रत्येकजण याआधी झालेल्या मोहिमेप्रमाणेच उत्स्फूर्त दिसत होता. सोबत सकाळची वेळ सुद्धा होती. थंडी अजून अंगाला बोचत होती, पण चढणीचा रस्ता असल्यामुळे शरीर गरम होत चाललं होतं आणि सूर्यदेवांचं आगमन सुद्धा आता झालेलं होतं. आणि पोरांचा जोश हा नेहमीप्रमाणे त्यामध्ये जोम भरत होता. हसत खेळत रस्ता कापू लागलो आम्ही गवताच्या वाळलेल्या रोपांना आणि वाटेत आलेल्या शेवटी जिथे रस्ता संपतो तिथे येऊन आम्ही पोचलो. या ठिकाणाला सतीचा माळ असं म्हणतात. इथे एक कमालीची गोष्ट दिसून आली. गडाच्या उंचीमुळे गडाच्या कुशीमध्ये अजून सूर्यप्रकाश पोचला नव्हता. जिथे आम्ही उभे होतो तो भाग, त्या दुसऱ्या परिसरात या सूर्यप्रकाशी किरणे थंडीच्या लाटेला फेटाळत होती. हे दृश्य खूप सुंदर वाटत होतं, अगदी नजरेत साठवून ठेवावं असं. थोडा वेळ इथे थांबल्यावर किरणे आता आमच्यापर्यंत पोहोचली होती. आता इथून खिंडीच्या बाजूने आपल्याला जायचं आहे. खिंडीत जाण्यासाठी एक छोटीशी चिंचोळी वाट लागते आणि या वाटेनंच आपल्याला जायचं आहे. गडाची तटबंदी व बुरुज उजव्या अंगाला ठेवत आपण या खिंडीतून पुढे जाणार आहोत. इथेच एका छोट्याशा डोंगरावरून टिकलेश्वराची रांग खूप सुंदर दिसत होती आणि देवरूप परिसर सुद्धा. वाट थोडी चिंचोली आहे, त्यामुळे थोडं काळजीपूर्वक चालावं. शक्यतो आपला समतोल जितका सांभाळता येईल तितका सांभाळत चालावं, कारण खाली खोल दरी सुद्धा आहे. खिंडीतून पश्चिमेकडे कुंडी गावातील ग्रामदेवेचं मंदिर दिसण्यात येते. याच खिंडीच्या धारेवरून आपण गडाच्या पूर्वाभिमुख दरवाजाजवळ येऊन पोहोचतो. इथे आपल्याला म्हसोबा देवस्थान दिसून येतं. जर आपल्या शरीराचा एखादा भाग दुखत असेल तर त्याचे गाऱ्हाणे आपण म्हसोबा देवाकडे करायचे आणि ज्या वेळेस आपला नवस पूर्ण होईल त्यावेळेस तोच भाग लाकडी स्वरूपात इथे आणून ठेवायचा असतो. आता आम्ही दरवाजाजवळ येऊन पोहोचलो होतो. टाक्यातील पाणी पिऊन थोडा थकवा दूर झाला होता. टाक्याचे पाणी अगदी रेफ्रिजरेटर प्रमाणे थंड होतं. याच टाक्यात पाण्यातील वाढणारे शेवाळ खाण्यासाठी सोडलेले हे गोल्डफिश खूप सुंदर दिसत होते. सर्वप्रथम आई विठ्ठलाची पूजा करून घेण्यात आली. तसेच रामेश्वर व शिवलिंग तसेच हनुमानाच्या मूर्तीची सुद्धा पूजा करण्यात आली. पूजा आटपून झाल्याच्या नंतर नाश्ता तयार करण्यात आला होता. नाश्ता तयार झाला होता. कांदेपोहे खाऊन सर्वजण सज्ज झाले होते. आपल्या घामाच्या थेंबांना कामे आणण्यासाठी सर्वजण आता तयार झाले होते आणि याच वेळेस कामाचं नियोजन बांधण्यात आलं.
एका तुकडीला कोयती आणि काठीच्या साहाय्याने जितकं शक्य होईल तितका भाग साफ करण्यासाठी पाठवण्यात आलं. त्या तुकडीत मी सुद्धा होतो आणि दुसऱ्या तुकडीला कटर मशीन सोबत पाठवण्यात आलं. राजांच्या नावाचा जयघोष करून कामाला सुरुवात झाली. दख्खनी मर्द आता सज्ज झाले होते. प्रवेशद्वाराजवळचा हा भाग गवताने दाटून गेलेला होता. सर्वत्र गवताने आता जागा घेतली होती. अगदी प्रवेशद्वारावर असलेले दगड सुद्धा या गवताचे अधिपत्य होते. सैनिकासाठी असलेल्या देवड्या पण या गवताने भरलेल्या होत्या. नियोजनात हा भाग पहिला मोकळा केला पाहिजे असं ठरवण्यात आलं होतं. त्यामुळे पहिल्या तुकडीला प्रवेशद्वाराजवळचा हा भाग साफ करण्यासाठी सांगण्यात आलं होतं. पहिली तुकडी जोमानं काम करू लागली. बरेच गवत वाढलेलं होतं, अगदी डोक्यापर्यंत येऊन पोचलेलं. ज्याला जितकं शक्य होईल तितकं काम करण्यास सांगण्यात आलं. एक जण कोयतीच्या साहाय्याने गवत कापत होता, तर दुसरा ते गवत एकत्र करण्याचं काम करत होता. अशा प्रकारे या कामाचं नियोजन करण्यात आलं होतं. तसेच या तुकडीने पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या आजूबाजूचा परिसर सुद्धा मोकळा केला होता. मुलं जोमानं काम करत होती. आपल्या राजाच्या अस्मितेला जपत होती. बरीच मेहनत केल्यानंतर गवत पूर्ण साफ झालं होतं. काही गवत एकत्र करून जाळण्यात आलं, कारण त्याला खूप खाज होती. त्यामुळे ते उचलून बाहेर टाकता आलं नाही. प्रवेशद्वार आता पूर्णपणे दिसून येत होतं. मेहनतीची निशाणे आता चमकत होती. तसेच दुसऱ्या तुकडीने सर्व मंदिराच्या आजूबाजूचा प्रवेश साफ केला होता आणि त्या मंदिरांकडे जाणाऱ्या पाऊलवाटा सुद्धा मोकळ्या करण्यात आल्या होत्या. कटर मशीनमुळे बरंच काम झालं होतं. विठ्ठलाई मंदिराकडे प्रवेशद्वारापासून वरती जाणारी वाट आता मोकळी करण्यात आली होती. डोक्यापर्यंत वाढलेलं गवत आता साफ करण्यात आलं होतं. तसेच या तुकडीने रामेश्वर मंदिराकडे जाणारी वाट सुद्धा आता मोकळी केली होती. गवताचं अधिपत्य आता थोड्या प्रमाणात कमी झालं होतं. एका मंदिराकडून दुसऱ्या मंदिराकडे आता सहज जाता येत होतं. तसेच या तुकडीने रामेश्वर मंदिराच्या आजूबाजूचा सर्व परिसर मोकळा केला होता. गवतानं भरलेलं हे मंदिर आता मोकळं झालं होतं. तसेच या तुकडीने हनुमान मंदिराकडे जाणारी पाऊलवाट सुद्धा आता मोकळी गेली होती. बरेचसे काम आज करण्यात आलं होतं. तसेच एका दोन लोकांच्या तुकडीने तोपर्यंत दुपारच्या जेवणाचा प्रतिबंध केला होता. गडावर रुचकर जेवण पोटभर झालं होतं. जेवणाची चव ही या निसर्गात आता दुपटीने वाढली होती. जेवण झाल्यानंतर थोडा आराम करून मी निघालो बाले किल्ल्यावर. तिथला नजारा हा नेहमीच पाण्यासारखा असतो. बाले किल्ल्यावरची वाट ही थोडी घसरडीची आहे, त्यामुळे थोडी काळजी घ्यावी. इथे एक ध्वजस्तंभ सुद्धा आहे, पण इथून दिसणारा नजारा हा कमालीचा असतो. तिथलं दृश्य अगदी नजरे साठवून ठेवावं असंच असतं. सह्याद्रीच्या कड्यांच्या या खाचा खूप सुंदर दिसत असतात, आपल्याला नेहमीच प्रेरित करत असतात. तसेच डोंगर माथ्याला येऊन टेकलेले हे ढग तर आपल्याला त्यांच्या प्रेमातच टाकत असतात. आणि या सह्याद्रीतील वारं
आपल्याला प्रोत्साहन देत असतं, फक्त निधल्या छातीने लढायचं. असं हे दृश्य. आपण कुठल्या दुसऱ्या दुनियेत आहोत की काय याची मात्र आहुती इथे येते. हा नजारा फक्त आयुष्यात ताठ मानेनं उभं राहण्यासाठी सांगत असतो. आपल्या राजांच्या गडावर आल्यावर आपल्या ते हारलेला माणूस संपलेला असतो आणि इथून परत जाणारा माणूस हा प्रेरणेने भरलेला आणि विजयाला झेलणारा असतो. शेवटी वेळ झाली होती परतीची. मोहिमेचा अंतिम क्षण आला होता. प्रत्येकाची विचारपूस करून लीडरने परतीचा इशारा दिला. अशी ही महिमतगडावरील मोहीम. तुम्हाला सहभागी व्हायचं असेल तर नक्की कळवा. कॉन्टॅक्ट डिटेल्स डिस्क्रिप्शनमध्ये आहेत. अशा मोहिमेचा भाग व्हा आणि आपल्या राजांच्या गडांना जपा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय महाराष्ट्र.